कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं सांगलीत दहन। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मंगळवारी करण्यात आले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महेश खराडे, उमेश देशमुख यांनी दिला आहे। माणिकराव कोकाटे हे नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। ते याबाबतीत प्रसिद्ध असतानाच विधानसभा अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू होती आणि त्याच वेळेस ते रमी खेळत असल्याचं निदर्शनास आले आणि या बाबतीत त्याची चूक कबूल करण्याची तयारी नाही। त्यामुळेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। यावेळी महेश खराडे यांनी म्हटलेलं आहे, यापूर्वीही त्यांची अनेक विधानं वादग्रस्त झालेली आहेत। 1 रुपयात पीक विमा योजनेचा संदर्भ घेत आता भिकारी पण 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात पीक विमा घेतो या विधानाने त्यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ लक्षात येते। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पंचनाम्याविषयी बोलताना ढेकळाचा पंचनामा करायचा का अशी बेताल विधाने करणाऱ्या कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे आणि यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। महायुतीचं सरकार राज्यावर आल्यापासून माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू आहे, त्या योजनेचा दाखला घेऊन त्यांनी आता सध्या भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। त्याचबरोबर अवकाळीनं मध्यंतरी प्रचंड नुकसान झालं, त्यावेळी शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना ढेकळाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना, चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना, शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे। म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री, जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि म्हणूनच या माणिकराव कोकाटेंच्या आज बुधगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं बोंब ठोकलेले आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून माणिकराव कोकाटेंनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। आज केवळ त्यांचा पुतळा दहन केलेला आहे, यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अनेक विधानानं वादग्रस्त झालेले आहेत। ते ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळी विधानं करत होते त्याच वेळेला खरं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। काल अधिवेशन चालू असताना, पावसाळी अधिवेशन चालू असताना ते विधानमंडळामध्ये रमी खेळण्यामध्ये, मोबाईलवर रमी खेळण्यामध्ये गुंग होते। असा कृषी मंत्री महाराष्ट्रामध्ये जर असेल तर ते महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न तयार झालेले आहेत। या जमिनीच्या अधिग्रहणामुळं महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त आहे। त्यांच्या बाबतीमध्ये लक्ष देण्याच्या ऐवजी विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना हे महाशय जर रमी खेळण्यात गर्क असतील तर अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही। त्यांनी स्वतःहून राजीनामा जर दिला नाही तर आमची मागणी अशी आहे की या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला माणिकराव कोकाट्याला मुख्यमंत्र्यांनी बडतर्फ करावं आणि त्यांची हकलपट्टी मंत्रिमंडळातून करावी अशा प्रकारची मागणी घेऊन आज बुधगावातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे। उद्याच्या काळामध्ये जर हाच कृषी मंत्री जर ठेवला तर महाराष्ट्रभर सर्व शेतकरी एकत्रित येऊन या महायुतीच्या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।